कुठल्याच मेडिसिनने होत नाही ना। ते फक्त एकदा तुला बघितल्याने होते। आणि हो, हा काळ तर जात राहील, पण काळजात फक्त तूच राहशील। समजून घे ना। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। ओके, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला आजचा कमेंट करून लगेच सांगा मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून टाका। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। गेल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसत, सर्वात अगर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काय ग्रुप्स वगैरे ॲड करून दिले मित्रांनो। सर्व जितके काही ग्रुप्स आहेत ते सर्व ग्रुप्समध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे। जसं की एकच ग्रुप लास्टचे जे काय ग्रुप्स आहे हे ब्लू लाईटचे ग्रुप आहे त्याला ग्रुपमध्ये फोटो ॲड नाही करायचे, सर्व ग्रुप्समध्ये फोटो ॲड करायचे। जसे की फोटो ॲड करण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, मग आपला अशा प्रकारे फोटो असेल, जर तुमची फोटो असेल त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग आपला अशा प्रकारे फोटो आहे ते सर्व फोटो ॲड करून घ्यायचं। जसं की आपला ॲड करण्यासाठी फर्स्ट फोटोवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत जाऊन फोटोला ओढून घ्यायचं, ओढून प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये। जर तुम्हाला लहान करायचं असेल तर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा स्टेपमध्ये मी जसं लहान करतो तसं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण लहान करून घ्या। तर मित्रांनो तुम्ही आणखीन आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं। जसं की आपलं सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं, मग जे का फोटो आहे फोटोला डिलीट करायचं, मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं, मग लास्ट पण जायचं, मग जिथं पण हे लेअर आहे तिथंपर्यंतच राहायचं। जे का पुढचं फोटोचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर प्रेस करायचं, खालच्या बाजूला ओढून घ्यायचं, मग आपल्या फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लहान करून घ्यायचं मी करत असं। मग आपलं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं, सेट करायचं त्याच स्टेपमध्ये। सेट केल्यानंतर मग मित्रांनो जे का ग्रुप्स आहेत ते सर्व ग्रुप्समध्ये फोटो वगैरे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे याच 11.17च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये। जर तुमचे अशा प्रकारे फोटो आहे फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो, ॲड करून लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मग आपण फोटोचं राईट साईडला प्रेस करायचं, मग या ग्रुपच्या खालच्या बाजूला ठेवायचं। ठेवल्यानंतर मित्रांनो आपला इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो, मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपलं फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं, मग आपला बॅक जायचं आणि आपलं बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे काय आपण जस्ट फोटो ॲड केले त्या फोटोला इफेक्ट लावण्यासाठी मग आपलं फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो। एक्सपोर्ट करण्यासाठी आपलं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।